धोंड पार करायसाठी लागणारं चण्याच्या डाळीचं आपण वाटलेलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. छान गार झालेलं आहे. सुमित्राताई, आता पुढे काय करायचंय? याचे गोळे करायचे ओबडधोबड, असे बर. प्लेन गोळे नाही करायचे. आणि हे मैदा आणि तांदळाचं पीठ आहे, याची पेस्ट करूया आपण. याच्यामध्ये पहिले मैदा 1 वाटी आणि 1 वाटी तांदळाचं पीठ, थोडंसं पिंच मीठ, जास्त नको, आणि पाणी पाणी. किती लागणार आहे बघा. चमच्याने त्याची पेस्ट करून घ्या. भजी सारखं भिजवायचं आहे. खूप पातळही नको आणि घट्टही नको. बस बस पुरे. पहिले बघूया आपण. साठा तयार करतो ना आपण, हो, त्याप्रमाणेच करायचं. बॅटर बॅटर. बॅटर झालं. आता बॅटर तयार. बरं, मग आपण आता कढईमध्ये आधी तूप छान गरम करत ठेवू. गॅस ऑन करा. येस मॅडम. कढई ठेवा. पुढे तूप घालायचंय. हे तरी तुम्ही करा, घ्या. हो नक्कीच. तुम्ही एकदम खेळीमेळीच्या वातावरणात काम करता हो ना? हो, मला आवडते, तसंच आवडते. गप्प राहून काय नाही. हो. आपण एक काम करूया, तूप तापेपर्यंत छान गोळे करूया आणि याच्यामध्ये डीप करूया. चालेल? हो. वेळेची बचत हीच वेळेची हो. निर्मिती. बरोबर आहे. मी दिल्लीला गेली होती मागच्या वर्षी, अच्छा, कशाला? इंटरनॅशनल अवॉर्डसाठी. इंटरनॅशनल अवॉर्ड तुम्हाला मिळालं? कशासाठी? महिला दिनानिमित्त सामाजिक कार्य, ही अशा विविध कलेमध्ये आवड अरे वा, हे सगळ्यांचं. तुम्ही सामाजिक कार्यात पण आहात? आहे. काय करता सामाजिक कार्य? मी बदलापूरचं बालकाश्रम आहे, तिथे जाऊन व्हिजिट देते मुलांना, स्टेशनरी वगैरे, शालेय जीवनातल्या शालेय वस्तू. जीवनातल्या वस्तू. बरं, एक विचारायचंय, हे गोळे गोल व्हावे अशी काही अट नाहीये का? नाही, काही ओबडधोबडच पाहिजे असतात, म्हणून त्याला होय. धोंडपार बोलतात. म्हणून त्याला धोंडपार म्हणतात. म्हणजे धोंड्यासारखा पार. धोंड्यासारखा. अरे, हे धोंड्याचा महिना आहे ना, म्हणून त्यालाच धोंड्याचा असं धोंडपार पण मग आहे. हे जावायला का द्यायचे धोंडे? पवित्र आणि पुण्यदान. हे मानायचं का? हो, 3 वर्षांनी महिना, अतिरिक्त महिना येतो ना हा धोंड्याचा. हा, बरोबर. बरं, आता हे तूप तापलंय बरं का छान. होय होय. हा, आपण सुमित्रा तळून मॅडम, घेऊया. यात बुडवायचं. हो. चम्मचनी. जरा घोळवायचं. हो. घ्या. धोंड पार मी पहिल्यांदा खाणार आहे, माझ्यासमोर पहिल्यांदा होणार आहे. वा. घराघरातल्या सासूबाईंनी आपल्या जावयांना खुश करण्यासाठी धोंडपार नक्की करावा आणि त्यांना गोडाचं खाऊ घालावं. बिलकुल. जावाई खुश, सासू खुश, मुलगी खुश, खुश. सगळे खुश, कुटुंब खुश. वा, मस्त रंग बदलायला लागलाय बघा. हो की नाही? सोनेरी रंग झाला चांगला की मग काढायची. ठीक आहे. तांदळाच्या पिठामुळे क्रिस्पी येतो. कुरकुरीत कुरकुरीत झालं, झालं. जाणवतं येते. वा. मला फार छान वाटलं की तुम्ही आम्हाला अधिक मासाची माहिती दिली आणि त्या मासातला एक विशेष पदार्थ केला. बरोबर. आपण तो खाऊया, पण त्याआधी आपले लाडके जावई म्हणजे आपले प्रेक्षक आहेत, त्यांचाही मान राखला पाहिजे. बरोबर हा आहे. शेवटी पदार्थ त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी पण. त्यामुळे खवय्यांनो, पटकन येऊन घ्या धोंडपार साठी लागणारं साहित्य आणि कृती. धोंडपार. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 1 तास. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: भिजवलेली चणा डाळ 1 मोठी वाटी, तूप 1 वाटी, तांदळाचं पीठ 1 वाटी, मैदा 1 वाटी, साखर 1 वाटी, मीठ चिमूटभर, हळद चिमूटभर, जायफळ पूड चिमूटभर, सुकामेवा आवडीनुसार, केशर 4 ते 5 काड्या. कृती: प्रथम भिजवलेली चणा डाळ आणि चिमूटभर हळद घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. आता एका कढईत शिजवून वाटलेली चणा डाळ, साखर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्या. त्यात तूप घाला आणि पुन्हा परतून घ्या. आता त्यात केशर, सुकामेवा, जायफळ पूड घालून परत मिश्रण घट्ट करून गार होऊ द्या. एका बाजूला बाउलमध्ये मैदा, तांदळाचं पीठ, मीठ आणि थोडं पाणी घालून जाडसर पेस्ट तयार करा. आता तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्या. ते पेस्ट मध्ये घोळवा आणि तुपावर खरपूस तळून घ्या. धोंडपार. तयार. धोंडपार झालेला आहे तयार. हा घ्या चमचा. गरम असल्यामुळे आपण जरा बेताने सावकाशाने तोडून खाऊ. घ्या. तुम्ही पण एक घास घ्या. आवडलं? प्रतिम झालंय हो. वा, मला हा पदार्थ खूप आवडला. नक्की करून बघा.
सणावाराचे दिवस आहेत, अधिक मास आहे ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, त्याच्यामध्ये हा करायचा पदार्थ आहे. पण हे करताना तुम्ही वापरलेलं आहे केशर, बरोबर. आणि केशर हे एक आहे सुपर फूड. आता का आहे त्याचं कारण असं आहे की मानसिक ताण हे कमी करतं. केशरला सनशाईन स्पाइस असं म्हणलं जातं. हे मेंदूतील सेरोटोनिन पातळी वाढवून ताण कमी करण्यास मदत करतं. यातील अँटीऑक्सिडंट्समुळे रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे काळे डाग, पिगमेंटेशन कमी होऊन त्वचा उजळते आणि सतेज दिसते. केशरमध्ये क्रोसिन आणि क्रोसेटिन हे घटक असतात जे मेंदूच्या पेशींचं रक्षण करतात आणि कार्यक्षमता व विचार करण्याची क्षमता वाढवतात. शिवाय महिलांमध्ये पाळी दरम्यान होणारी पोटदुखी, कंबरदुखी आणि मानसिक बदल नियंत्रित करण्यासाठी केशराचं दूध अत्यंत गुणकारी असतं. तुम्हाला भेटून मला आज खरंच खूप आनंद झाला. एकतर तुमचं नागपूर कनेक्शन आहे, आणि खरं सांगतो नागपूरची माणसं फार गोड आहेत, फार चांगली आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षात मला जसं सांभाळलंय, समजून घेतलंय, त्याच्यावरनं मला अंदाज आलेला आहे. एकतर अधिक मासाची माहिती मिळाली, गोडधोडाचे पदार्थ खायला मिळाले, मला छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? मी फार वर्षापूर्वी म्हणजे 20 वर्ष झाले सर, प्रशांत दामले यायचे, तर मला असं वाटायचं आम्ही सारे खवय्येमध्ये जाऊया म्हणून. आणि माझ्या मैत्रिणींनी मला एक लेटर लिहिलेलं होतं, त्यामध्ये माझ्याविषयी बरंच काही लिहिलेलं. त्यात एक वाक्य लिहिलेलं होतं की आम्ही सारे खवय्येमध्ये प्रशांत दामले बरोबर तुला बघायची खूप इच्छा आहे. आणि किती वर्षांपूर्वीची हे गोष्ट आहे? 20 वर्षापेक्षा जास्त झाले, बापरे. पण ती इच्छा आज पूर्ण होते, आणि ते पण संकर्षण सरांबरोबर. मला सर नका म्हणू हो, मी अगदी तुमच्या मुलासारखं आहे, पण छान वाटलं. धन्यवाद. बघा, म्हणजे एखाद्या गृहिणीची, एखाद्या महिलेची 20 वर्षांपासूनची इच्छा असते या कार्यक्रमात येण्याची, हे आमचं भाग्य आहे. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात. एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही 35 वर्षांपूर्वी नोकरीसाठी म्हणा, संसारासाठी म्हणा मुंबईत आलात. मुंबईत येण्यापूर्वी मुंबई तशी फार माहिती नसते. बरोबर. आज अनेक मुली लग्न करून शिक्षणासाठी म्हणा किंवा वेगवेगळ्या उद्देशाने म्हणा मुंबईत येतात. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मला असं वाटतंय की बाहेरगावरून, म्हणजे मी नागपूरवरूनच असं म्हणत नाही, पण जिथून कडून तुम्ही मुली येताय, तर मुंबई ही शिकवते, खूप खूप शिकवते. इथे मुंबईत आल्यानंतर प्रत्येक गोष्टीची सवय लागते. एक तर टायमिंगचं सगळ्यात महत्त्व, सेन्स डेव्हलप होतो. बरोबर आहे. तर सगळ्यांना मला एकच सांगावं असं वाटते की मुंबईला या, आणि मुंबईतून तुम्ही सगळं काही शिकून मग पाहिजे तर पुढे जा. अगदी बरोबर आहे. मग मला पण ना मुंबईनी वेळेची आणि माणसांची किंमत फार चांगल्या पद्धतीने आणि शिकवली. ते माणसं ओळखायला मिळाली मला. अगदी बरोबर आहे. मी माणसं अगदी चेहऱ्यावरून पण ओळखते. ती माझ्याकडे माणसं बघून तुम्ही काय ओळखलं? खूप चांगले आहेत तुम्ही. नागपूरच्या लोकांनी मला पावती दिली. अजून काय पाहिजे? आता तुम्हाला झी मराठीकडनं एक छानशी भेटवस्तू. धन्यवाद. खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा. अशाच फिट अँड फाईन राहा, आवड जपत राहा, हसत राहा आणि सगळं काही शिकत राहा. आम्हाला ते येऊन सांगत राहा. धन्यवाद. मी सुद्धा जी मराठीचे खूप आभार आहे, धन्यवाद मानते, कारण की मला आम्ही सारे खवय्येमध्ये संधी दिली. त्याबद्दल खूप मनापासून मी सगळ्यांचेच आभार मानते. आणि ते जे काही माणसं आहेत ते सगळी म्हणजे प्रेमळ आहेत, आणि संकर्ष सरांनी एवढं चांगलं सूत्रसंचालन केलं. प्रत्येक गोष्टी मला प्रश्न विचारले, आणि त्याचे पण मी तेवढेच तडेजोड उत्तर दिलं. त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुमची ही कौतुकाची पावती कायम आमच्या खिशात राहील, आणि तुमचं जे प्रेम आहे ते आमच्या मनात राहील. खूप मनापासून धन्यवाद. खवय्यांनो, अधिक मासाचा आनंद घ्या. या महिन्याला पुरुषोत्तम मास असं म्हणलं जातं. तुम्ही भगवंताची आराधना करा, चांगले चांगले पदार्थ खा, नातेवाईकांना खाऊ घाला, आणि तुमचं आनंदी आयुष्य इथून पुढेही छान असंच चालू ठेवा. चला, आजच्या भागामध्ये घेतो निरोप. पुढच्या भागात आवर्जून भेटा आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव.